99% खरं तर जर MST-CET 2027मध्ये जर तुम्हाला 99% हवं असेल ना, एक बेस्ट रोडमॅप मी देतोय. आता होतं असं की तुमचं बऱ्यापैकी 11वी तरी संपलेलं आहे आणि सुरुवात करताय 12वीसाठी. मग या मे महिन्यापासूनच तुमचा अभ्यास तुम्ही सुरू करावा आणि आपला CETचा पहिला अटेम्प्ट आहे ना, तो मला वाटतं की जानेवारी 2027ला आणि दुसरा अटेम्प्ट ना एप्रिल 2027 किंवा मे 2027ला होणार आहे. मग या दोन्ही अटेम्प्टमध्ये तुम्ही शक्य तेवढं जास्तीत जास्त पर्सेंटेज कसं स्कोअर करता येईल, एक 99%चा पुढच्या 8 महिन्यांचा रोडमॅप ना मी परफेक्टली दिलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, छोटे छोटे टार्गेट्स दिले आहेत. असं नाही की तुम्ही एकाच वेळी इतके सिलेबस कव्हर करा. छोटे टार्गेट दिले आहेत, तेवढं जरी कव्हर केला तर लक्षात ठेवा 99% स्कोअर करणं CET 2027मध्ये खूप इझी आहे आणि मी सुद्धा स्कोअर केलेला आहे. त्यामुळे जे काही सांगतोय ना ते व्यवस्थित फॉलो करा. जो रोडमॅप देतोय ना, जे टार्गेट्स देतोय ते व्यवस्थित फॉलो करा. आणखीन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय केलं आहे, आपल्या CETसाठी आणि बोर्ड एक्झामसाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवलेला आहे. त्याला नक्की जॉईन करा, कारण का सगळ्या अपडेट्स असतील, व्हिडिओचे काही नोटिफिकेशन असतील, ते सगळे मी त्यावरती सेंड करत असतो. आणखीन आमचं जे ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करा, जेणेकरून जेवढा काही कंटेंट वगैरे असेल ना तो सगळा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर नमस्कार, मी संदीप मिल्के. आजचा जो व्हिडिओ आहे ना, पुढच्या 8 महिन्याचा एक कंप्लीट रोडमॅप, काय अभ्यास करायला पाहिजेत, किती अभ्यास करायला पाहिजेत, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आपल्याला काय वाटतं 99% मला हवे आहेत, याचा अर्थ 160 किंवा 170 मार्क्स लागतील. परंतु लक्षात ठेवा, गेल्या काही वर्षांचा जर ट्रेंड बघाल तर 99%ला 130 to 135 प्लस मार्क्सवरती सुद्धा मिळतं. त्यामुळे इतकं पण काही डिफिकल्ट नाही आहे. मग तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, मॅथ्समध्ये फक्त 60 प्लस स्कोर, म्हणजे तुमचे 30 क्वेश्चन्स बरोबर आले पाहिजेत. फिजिक्समध्ये सुद्धा 30 क्वेश्चन्स आणि केमिस्ट्रीमध्ये 40 क्वेश्चन. आता हे ना टार्गेट जर तुम्ही आत्तापासून अभ्यास केलात ना तर खूप इझी आहे. शेवटी मुलं काय करतात, जे डबल नाही झाली म्हणून CETवरती शिफ्ट होतात. बोर्ड एक्झाम व्यवस्थित नाही गेली, आता CET करत. असं करू नका. बोर्ड एक्झाम सोबत CET करायचं आहे, हे आपलं एम असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे महत्त्वाची, म्हणजे काय तर पुढच्या 8 महिन्याचा रोडमॅप काय, तर CETचा पहिला अटेम्प्ट आपला जानेवारी 2027मध्ये होणार आहे. मग आपल्याकडे आता 8 महिने आहेत, म्हणजे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याला तुम्हाला 2 फिजिक्सचे चॅप्टर करायचे आहेत, 2 केमिस्ट्रीचे आणि 2 मॅथमॅटिक्सचे. आता कोणते चॅप्टर करायचे आहेत ना ते तुम्ही ठरवा. हाय वेटेज चॅप्टर करायचे असेल तर मी फिजिक्सचं सजेस्ट काय करेल, तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्स आणि मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडपासून स्टार्ट करा. केमिस्ट्री सॉलिड स्टेट सोल्युशन्स हा पार्ट घेऊ शकता. मॅथमॅटिक्सचे लॉजिक आणि लॉजिक आणि तुम्ही काय करू शकता तर मॅट्रायसेस करू शकता. ठीक आहे. 2-2 चॅप्टर्स तुम्ही प्रत्येक महिन्याला कवर करा. मग आपलं काय होईल तर डिसेंबर अखेर 95% सिलेबस आपला कवर होईल 12चा. मग आपण काय करू शकतो, जानेवारीमध्ये मॉक टेस्ट देऊन आपण पहिला अटेम्प्ट देऊ शकतो आणि त्यानंतर बोर्ड एक्झामची प्रिपरेशन करू शकतो. बोर्ड एक्झाम झाल्यानंतर लगेच आपण सेकंड अटेम्प्टला देऊ शकतो. पहिलं टार्गेट तुम्हाला देतोय एक आहे, तर तुमचा जास्तीत जास्त सिलेबस कवर झाला पाहिजे. जेवढा जास्त सिलेबस कवर कराल ना आत्ता, तेवढा तुम्हाला फायदा होईल बोर्ड एक्झामला आणि CETसाठी. मुलांचं काय होतं, शेवटी सिलेबस कवर करायचा प्रयत्न करतात. हे जे छोटे चॅप्टर सांगतोय, आता 2 तुम्हाला फिजिक्सचे चॅप्टर सांगितले, मात्र तुम्हाला वाटलं माझा एकच चॅप्टर झाला आहे, ठीक आहे, एक करा, परंतु ॲटलिस्ट करा. सिलेबस जास्तीत जास्त जेवढा कवर असेल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, की बोर्ड आणि CETचा ना अभ्यास एकत्र करायचा आहे. म्हणजेच काय, पहिल्यांदा लक्षात ठेवा, बोर्डसाठी तुम्ही थेअरी परफेक्टली कवर करायची आणि त्या थेअरीवरती तुम्हाला MCQ प्रॅक्टिस केली पाहिजे. म्हणजेच काय, सुरुवातीला मी काय करेल, बोर्ड एक्झामची सगळी थेअरी व्यवस्थित करेल, त्याचे फॉर्म्युला शीट्स बनवेल व्यवस्थित, क्लासमधून किंवा व्हिडिओ लेक्चर्समधून ती व्यवस्थित कवर करेल आणि त्यानंतर काय करेल तर जसे ते कवर झाले मी CETचे MCQची प्रॅक्टिस करेल. ठीक आहे. एवढं केलं ना तरी बोर्ड आणि CETचं व्यवस्थित कवर होऊ शकतं. दोन्ही गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या. ठीक आहे. बोर्ड एक्झामची थेअरी ज्याची परफेक्ट आहे ना, तर CETला काही प्रॉब्लेम येणार नाही, फक्त त्यांना फॉर्म्युला अप्लाय करायचे असतात. ठीक आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की टाईम मॅनेज करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच काय, 8 तासामध्ये तुमची झोप झाली पाहिजे. 8 तासामध्ये सध्या तरी तुमचं कॉलेज किंवा कोचिंग नसेल ते मॅनेज करायचं आणि 8 तासामध्ये जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवरती फोकस करा. ठीक आहे. मग 8 तासाचं डिस्ट्रीब्युशन मी काय करेल, मॅथमॅटिक्ससाठी 4 तास द्या, केमिस्ट्रीला 2 तास द्या, फिजिक्सला 2 तास द्या. यानुसार तुमचं डिस्ट्रीब्युशन असू दे. सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे 2027च्या CETसाठी, एक म्हणजे काय,
पहिली प्रायोरिटी मॅथमॅटिक्सला द्या, दुसरी प्रायोरिटी द्या केमिस्ट्रीला, तिसरी प्रायोरिटी द्या फिजिक्सला. ठीक आहे. मॅथमॅटिक्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे, थिअरी प्लस CETच्या कन्सेप्ट, लास्ट 5 वर्षाचे PYQs आणि जास्तीत जास्त शक्य तेवढी MCQची प्रॅक्टिस. ठीक आहे. केमिस्ट्रीला काय इम्पॉर्टंट आहे, टेक्स्टबुक तुम्हाला इनडेप्थ माहिती पाहिजेत. ठीक आहे. केमिस्ट्री खूप इझी टू मॉडरेट लेवलचं येतं, तर सगळे PYQs आणि जास्तीत जास्त MCQs. फिजिक्सला काय लागतं, पहिल्यांदा तुमची थिअरी स्ट्रॉंग पाहिजे आणि दुसरं फक्त PYQ स्ट्रॉंग केलं पाहिजे. एवढं केलात ना CETला 99% तरी मिळतं. ठीक आहे. आता रिसोर्सेस कुठले यूज करायचं, एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे एक PYQ बुक असलं पाहिजे ज्याच्यामध्ये लास्ट 5 इयर्सचे, म्हणजेच काय तर आता सध्या तुम्हाला 2026चं PYQ बुक अवेलेबल होणार नाही, 1-2 महिन्यात ते येईल, परंतु लास्ट 5 इयर्सचे PYQ बुक एक असावं जे तुम्ही टार्गेटचं वगैरे परचेस करू शकता, 1-2 महिन्यामध्ये ते मार्केटमध्ये येईल. ठीक आहे. एक रेफरन्स बुक जे ॲडिशनल MCQ सॉल्विंगसाठी असलं पाहिजे, जे तुम्ही मार्वेल, PLPN किंवा टार्गेट पब्लिकेशनचं यूज करू शकता. ठीक आहे. लाईव्ह लेक्चर्स अवॉइड करा, रेकॉर्डेड किंवा वन शॉटला प्रेफर करा. आता 99% काही टिप्स आहेत. एक म्हणजे काय, मॅक्सिमम थिअरी बोर्डसाठी प्रेफर करा, थिअरॉटिकल कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर असू द्यात आणि सगळे फॉर्म्युला पाठांतर करा. ठीक आहे. आता 1 पेज नोट स्ट्रॅटेजी एक काय आहे, तर ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताय ना बोर्ड एक्झामचा, ते जेवढा अभ्यास झाल्यानंतर ना प्रत्येक चॅप्टरचे फॉर्म्युला एका पेजवरती लिहून काढा, इम्पॉर्टंट कन्सेप्ट लिहून काढा आणि ते आपल्या स्टडी टेबलसमोर चिकटोय. याचा फायदा खूप होतो, जो मी सुद्धा अनुभव घेतला आहे. त्यामुळे तो नक्की फॉलो करा 1 पेज स्ट्रॅटेजी. ठीक आहे. रिव्हिजनच्या वेळी तुम्हाला तो खूप फायदा होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे रिव्हिजन. लक्षात ठेवा, CET एक्झाममध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन महत्त्वाचं आहे. MCQचं असेल, PYQचं असेल, ते खूप रिव्हिजन आहे. शेवटी तुम्हाला मॉक टेस्ट कधी द्यायचे आहेत हे सगळं मी पुढे तुम्हाला सांगेन. हा जो रोडमॅप देतोय तो आत्तापासून फॉलो करा. बिलीव्ह मी, पहिल्या अटेम्प्टमध्ये 99%चा एक परफेक्ट रोडमॅप मी दिलेला आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.